नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं ज्यांनी या चॅनलला सपोर्ट केलेला आहे, ज्यांनी केलं पण नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांचा अगदी मनापासून या ठिकाणी मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। तर प्रॉफिट अँड लॉसच्या PYQ सेशनमध्ये या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आपण सुरुवात केली होती नफा आणि तोटाला सर्व प्रकारचे प्रश्न संपवल्याच्या नंतर पाठीमागच्या लेक्चरमध्ये जवळपास क्वेश्चन नंबर 6 पासून आपण PYQ ला, क्वेश्चन नंबर 5 पासून PYQ ला सुरुवात केलेली होती। पोलीस भरतीच्या 2024 चे PYQ आपण बघितलेले होते। हे 2024 चे PY कंटिन्यू होतील, मात्र त्याच्या आधी 2023, 2021 आणि 2019 मध्ये विचारलेले जे काही प्रश्न होते तर ते आपण बघणार आहोत। आणि सेम टाइपचा क्वेश्चन रिपीट होणार नाही। एखादा इझी लेवलचा क्वेश्चन असेल तर तो माझ्यासोबत तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा आहे। हे कशासाठी सांगतोय, कारण सगळ्यांचा या ठिकाणी ऑल टाइप्स जे आहेत प्रॉफिट अँड लॉस वरचे, नफा आणि तोटावरचे, ते स्टडी करून झालेले आहेत। तर आशा करतो या ठिकाणी प्रत्येकाच्या हातामध्ये नोटबुक असेल, पेन असेल आणि नोट्स प्रिपेअर करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही रेडी असाल। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ लेक्चरला। आणि आजचा फर्स्ट क्वेश्चन हा आहे क्लास नंबर 10 आणि आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती। ओके, क्वेश्चन दिलेला या ठिकाणी एक वस्तू 1470 रुपये 1470 रुपयांना विकल्याने खरेदी किमतीच्या 106 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असं क्वेश्चन विचारलेला। हा क्वेश्चन विचारले पुणे ग्रामीण पोलीस 2023 ला आणि सोलापूर शहर पोलीस 2023 ला। या ठिकाणी हा क्वेश्चन डबल होणे याच्यासाठी आहे ना, कोणत्या कोणत्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला हा क्वेश्चन या ठिकाणी सांगितलेला आहे। आणखीन एका दिलेला सुद्धा क्वेश्चन विचारलेला होता, त्या ठिकाणी या ठिकाणी लिहायचं राहून गेले। ऑप्शन दिलेत 1050 रुपये, 1225 रुपये, 1260 रुपये आणि 1580 रुपये। चला, 1470 रुपयास विकल्याच्या नंतर 106 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर त्या वस्तूची नफा जर होत असेल तर खरेदी किंमत कधीही 1470 पेक्षा मोठी असू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी अल्टिमेटली काय होतो, कॅन्सल होतो। हे एवढं आपण या ठिकाणी बघून सांगू शकतो। आता राहिलेल्या पर्यायामधून आपण या ठिकाणी काय करू शकतो, जर वस्तूची खरेदी किंमत 1050 रुपये घेतली आपण, किती वस्तूची खरेदी किंमत दिलेल्या वस्तूची, मी अप्रोच सांगतोय क्वेश्चन कसा सॉल्व्ह होऊ शकतो। या ठिकाणी फॉर्म्युला मेथड कॉन्सेप्ट नाही आठवल्या तरी सुद्धा हरकत नाही। या ठिकाणी खरेदी किंमत वस्तूची किती आहे, 1050 रुपये आपण जर घेतली, 1050 रुपये आपण जर घेतली तर वस्तू किती रुपयांना विकलेली आहे, 1470 रुपयांना। सॉरी, या ठिकाणी विक्री किंमत वस्तूची दिलेली आहे 1470 रुपये, 1470 रुपये। इथं राहिलेले 50 रुपये जर आपण गृहीत धरले तर 1100 रुपये होतात। 1200, 1300, 14, 12, 13, 14, 370 रुपये, 370 रुपये प्लस 50, 420 रुपये होतात। म्हणजेच खरेदी किमतीवरती नफा कितीचा झालेला आहे, 420 रुपयांचा। या ठिकाणी बघा, 1470 ही विक्री किंमत आहे आणि 1050 रुपये ही खरेदी किंमत आहे। एखादी वस्तू 1050 ला खरेदी करून 1470 रुपयाला विकलं तर नफा होतो, आणि तो नफा किती होतो आपण या ठिकाणी बघितले, किती 420 रुपयांचा नफा होतो। 420 रुपये होणारा नफा, नफ्याच्या संदर्भात विधान काय दिलेलं होतं आपल्याला, नफा खरेदी किंमत, नफा हा विकल्याने खरेदी किमतीच्या 106 पट नफा होतो। नफा हा खरेदी किमतीच्या किती आहे, 106 पट आहे। म्हणजेच खरेदी किंमत नफ्याच्या किती पट आहे, 6 पट आहे। खरेदी किंमत ही नफ्याच्या किती पट आहे, 6 पट आहे। म्हणजेच यांचं गुणोत्तर 1/6 यायला पाहिजे। नफा या ठिकाणी घेतलाय 420 आणि खरेदी किंमत किती घेतली आपण, 1050। या दोन्ही संख्यांना आहे ना भाग देऊ आपण, 0 आणि 0 कॅन्सल केलं। या ठिकाणी 42 आणि 105 राहिलेले, कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, तर 3 ने भाग जाऊ शकतो। 3 1 3 राहिला 1, 3 चौक 12, 14चा भाग गेला या ठिकाणी। आणि या ठिकाणी 3 त्रिक 9 आणि 1 शिल्लक राहिला, 3 5 15। 14 आणि 35 ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, 7 ने। 7 2 14, 7 5 35 या ठिकाणी। तर 2 5 एवढं आलेलं आहे। जर नफा 2 रुपये असेल तर खरेदी किंमत किती असेल, 5 रुपये असेल। या ठिकाणी खरेदी किंमत ही नफ्याच्या 6 पट आलेली नाही, किंवा नफा हा खरेदी किमतीच्या 106 पट आलेला नाही। आता हे पट जे असतं ते म्हणजे काय म्हणू शकतो आपण आहे ना, त्याचा व्यस्त विचार काय होऊ शकतो हे मी सांगतो। या ठिकाणी सपोज करा एका वस्तूची किंमत आहे किती, 100 रुपये। एका वस्तूची किंमत किती आहे, 100 रुपये, आणि आपण विकले कितीला, 120 रुपयांना। तर नफा किती रुपयांचा झाला, 20 रुपयांचा झाला। नफा किती रुपयांचा झाला, 20 रुपयांचा झाला। तर खरेदी किंमत आणि नफा यांच्यामध्ये रिलेशन काय असतं, दोन्ही संख्यांचा आहे ना कंपेअर करणं, तुलना करणं, म्हणजे काय करणं असतं, भागाकार करणं असतं। ओके, 20 × 20, 20 × 5 100,
म्हणजेच याचा अर्थ काय झाला, जर खरेदी किंमत 5 रुपये असेल तर नफा किती रुपये असेल, 1 रुपये असेल. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो नफा हा खरेदी किमतीच्या किती पट आहे, 1/5 पट आहे. कारण रिझन काय, खरेदी किंमत ही नफ्याची किती पट आहे, 5 पट आहे. खरेदी किंमत ही 5 पट आहे कशाच्या, नफ्याच्या. तर नफा हा खरेदी किमतीच्या किती पट असतो, 1/5 पट. आपल्याला विधान काय दिलं होतं या ठिकाणी समजून घ्या या गोष्टींना. ओके, नफा म्हणलं होतं खरेदी किमतीच्या 1/6 पट आहे. तर जी खरेदी किंमत आहे ती नफ्याच्या किती पट असायला पाहिजे, 6 पट असायला पाहिजे. मात्र ते 6 पट आलेलं आहे का, या ठिकाणी नाही. जर आपण किंमत घेतली असती किती, 1260 रुपये, तर या ठिकाणी निश्चितपणे काय झालं असतं, 6 पट हे उत्तर आलं असतं या ठिकाणी. मात्र आता या क्वेश्चनला सोडवण्याचा अप्रोच काय आहे, अप्रोच कोणत्या पद्धतीने असेल, तर जसं की 1050 घेतले तसंच आपण 1225 घेऊन सुद्धा चेक करू शकतो, उत्तर मॅच होणार नाही. आणि 1260 रुपये घेऊन सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, त्यावेळेस आन्सर मॅच होईल. या ठिकाणी मी तुम्हाला ना करून दाखवेन. या ठिकाणी हे जे काही मी डिटेल्स या ठिकाणी दिलेत हे तुमच्या ना फायनल PDF मध्ये येणार नाहीयेत. म्हणून काय करायचं, याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे ओके नोट्ससाठी. तर या ठिकाणी बघा मी काय म्हणलं, खरेदी किंमत किती घ्या, 1260 रुपये. खरेदी किंमत 1260 रुपये. विक्री किंमत किती आहे, 1470 रुपये आहे. म्हणजे किती रुपयांचा फायदा होतो या ठिकाणी, 1260 रुपयाला वस्तू घेतली, 1360, 1460, 200 रुपयांचा फायदा आणि वरचे 10 रुपये. म्हणजेच नफा किती रुपयांचा झालाय, 210 रुपयांचा झालाय. नफा किती रुपयांचा झालाय, 210 रुपयांचा झालाय. मग मी काय सांगितलं, नफा आणि खरेदी किंमत यांचं गुणोत्तरच दिले एक प्रकारे. नफा हा जर खरेदी किमतीच्या 1/6 पट असेल, म्हणजेच खरेदी किंमत ही नफ्याच्या 6 पट आहे. तर हे रिलेशन या ठिकाणी जमतं का, तर खरेदी किंमत किती होतं, 1260 रुपये. 1260 रुपये आणि नफा किती रुपयांचा होता, 210 रुपयांचा. नफा किती रुपयांचा, 210 रुपयाचा या ठिकाणी. तर 0 आणि 0 कॅन्सल करा, याला 7 ने भाग जातं, 21 ने भागलो आपण. ओके, 21 एक नाही 7 नेच भागलो, 7 त्रिक 21, 7 एक 7 राहिले 5, 7 8 56, 3 एक 3, 3 संग 18. गुणोत्तर किती आलं, 1/6. याला काय म्हणू शकतो, खरेदी किंमत ही नफ्याच्या 6 पट आहे, किंवा नफा हा खरेदी किमतीच्या किती पट असतो, 6च्या व्यस्त 1/6 पट. ओके, बट क्वेश्चनचे टाईप ज्यावेळेस घेत होतो त्यावेळेस या टाईपचा जर क्वेश्चन आला तर कसं सॉल्व्ह करायचं होतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. गुणोत्तर पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. कसा सॉल्व्ह करायचा आहे, गुणोत्तर पद्धतीने क्वेश्चन कसा सॉल्व्ह होतो, क्वेश्चन असा सॉल्व्ह होतो. ओके, गुणोत्तर. नफा हा खरेदी किमतीच्या किती पट आहे, 6 पट असेल. याचा अर्थ नफा हा कशावरती अवलंबून असतो, खरेदी किमतीवरती. तर नफा हा 1/6 पट आहे कशाच्या, खरेदी किमतीच्या. तर याच्यामधला नफा बरोबर किती आहे, 1 रुपये आहे. आणि खरेदी किंमत बरोबर किती आहे, 6 रुपये आहे. गुणोत्तर 1/6 दिलेलं आहे. नफा आणि खरेदी किमतीचं गुणोत्तर 1/6 दिले. तर नफा बरोबर 1 रुपये घ्यायचं आणि खरेदी किंमत बरोबर 6 रुपये. तर विक्री किंमत बरोबर गुणोत्तर काय होईल, विक्री किंमत ऍक्च्युअल मध्ये आहे ना मी 1x 6x असं लिहायला पाहिजे. आणि विक्री किंमत बरोबर किती होतं, 7x होतं. मात्र गोष्टी आहे ना क्रिस्टल क्लिअर व्हायला पाहिजे. पैशांचा हिशोब म्हणल्याच्या नंतर आहे ना हिशोब लवकर आहे ना समजतो आपल्याला. म्हणून या ठिकाणी आहे ना रुपयांचा आपण वापर केला, याच्यामध्ये कोणी कन्फ्युज होणार नाही. विक्री किंमत बरोबर किती आहे, 7 गुणोत्तर आहे 7x. तर 7x बरोबर विक्री किंमत आपल्याला दिली होती 1470. 7 1 7, 7 2 14, 7 1 7. x बरोबर किंमत किती आली, 210. x बरोबर किंमत किती आली, 210. सर x बरोबर 210 जर किंमत आली, एका एककाची किंमत आल्याच्या नंतर कोणतीही किंमत काढू शकतो. नफा किती रुपये, 210 रुपये. खरेदी किंमत किती आहे, 6x आहे. खरेदी किंमत किती यायची, खरेदी किंमत बरोबर आपण गुणोत्तर किती घेतलं होतं, 6x 6 रुपये म्हणजेच किती, 6x 6 गुणिले 210. 6 1 6, साइन 2 12 आणि 0. हे आन्सर किती आलं, 1260. या ठिकाणी आन्सर किती येतं होतं पण 1260. ऑप्शन मधून घेऊन सुद्धा सॉल्व्ह होतं. मात्र नेहमी ऑप्शन वरती डिपेंड राहून क्वेश्चन सॉल्व्ह करणं हा पण तर मूर्खपणा आहे. तर आहे ना जिथं ज्या टूलची आवश्यकता, जिथं ज्या हत्याराची आवश्यकता असेल ते हत्यार त्या ठिकाणी यूज करायचं. या ठिकाणी कोणत्या पद्धतीने क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होईल, रेशो मेथडनी गुणोत्तर पद्धतीने क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. आलंय सगळ्यांच्या लक्षात. जर या क्वेश्चन मध्ये डाऊट नसेल तर मग चला आपण बघू. हा क्वेश्चन नंबर 2 तुमच्या स्क्रीनवरती आहे. क्वेश्चन काय दिले, 4 टेबलांच्या विक्रीची किंमत ही 5 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती. या टाईपचा क्वेश्चन ज्यावेळेस असतो त्यावेळेस क्वेश्चन कडे बघत असताना कसं बघायचं आहे, 4 टेबलांची कोणती किंमत, खरेदी किंमत.
एका टेबलाची खरेदी किंमत किती आहे माहिती नाही, 100 200 300 किती असेल, 4 ने खरेदी किमतीला गुणल्याच्या नंतर 4 टेबलांची खरेदी किंमत निघते. 4 टेबलांची खरेदी किंमत ही कशा एवढी आहे, 5 टेबलांच्या विक्री किमती एवढी आहे. सॉरी, 4 टेबलांची विक्री किंमत असं म्हणलंय. 4 टेबलांची विक्री किंमत बरोबर 5 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे असं म्हणलेलं आहे. आणि पुढे काय सांगितलं आपल्याला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झालेला आहे हे काढायचं आपल्याला. आपण काय करू शकतो, खरेदी किंमत आणि विक्री किंमत करत असताना एकतर गणिती नियमानुसार काय करू शकतो, इक्वेशन मध्ये ज्यावेळेस बरोबर चिन्ह आले त्यावेळेस हे एक समीकरण आहे, या समीकरणामध्ये बरोबर चिन्हाच्या आहे ना दोन्ही बाजूकडील जी पद आहेत ती बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जात असताना आहे ना क्रिया काय होते, उलटी होत असते. विक्री किंमत या ठिकाणी गुणोत्तरात असेल तर पलीकडे कुठे जाईल, भागाकारात. आणि इकडे खरेदी किंमत गुणोत्तर म्हणजे कुठं गुणाकारात असेल तर पलीकडे जाऊन काय होईल, भागाकार. मग विक्री किमतीला इकडे आणायचं का सर, हो आणू शकता. सर खरेदी किमतीला इकडे जर आणलं तर चालते का, हो तसंही चालतं. ओके, तर आपण काय करू, हे विक्री किमतीला इथंच ठेवू आणि खरेदी किमतीला अंशातून कुठं आणू, छेदात आणू. ओके, एवढं समजतंय सगळ्यांना, एकदम बेसिक आहे. 5 ला इथंच ठेवा, गुणाकारातल्या 4 ला पलीकडे घेऊन चला. तर किती झालं, विक्री किंमत बरोबर 5 तर खरेदी किंमत बरोबर 4. क्लिअर आहे एवढं. याला याच्या पुढे रुपये असं लिहा किंवा याच्या पुढे एक्स असं लिहा, काही फरक पडणार नाही. गुणोत्तर चॅप्टर आपला झालाय तर एक्स सपोज केला तर आहे ना गोष्टी आणखी क्लिअर असतील. ओके, ज्यावेळेस खरेदी किंमत 4 रुपये असते आणि विक्री किंमत 5 रुपये असते त्यावेळेस झालेला काय असतो, नफा झालेला असतो. किती रुपयांचा, 1 रुपयाचा. तर नफा बरोबर आपण किती लिहिणार, 1 रुपये म्हणजे 1x आहे. आपल्याला काय विचारलं या ठिकाणी, शेकडा नफा किंवा तोटा किती टक्के झालाय असं विचारलंय. 1 रुपयाचा नफा झाला, कशावरती नफा होत असतो, खरेदी किमतीवरती. तर क्वेश्चनचा आन्सर काय असेल, शेकडा नफा काढत असताना, शेकडा नफा काढत असताना आपण काय करणार, 1 रुपयाचा नफा झालाय 4 रुपयांवरती, 1/4 म्हणजे किती असतं, 25% असतं. 4 ने भाग दिला तरी सुद्धा किती, 25%. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, 25% नफा. ऑप्शन नंबर 3 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. इझी आहे, इझी कॉन्सेप्ट आपण बघितली होती. तर हे आपल्या बेसिक्स मध्ये झालेलं आहे. क्वेश्चनचा टाईप काढून बघितला तर त्या ठिकाणी लक्षात येईल, किंवा जे विद्यार्थी अगदी सुरुवातीपासून फर्स्ट लेक्चर पासून या ठिकाणी ना एकदम अटेंटिव्ह आहेत, एकदम त्यांचं लक्ष आहे, फोकस देऊन अभ्यास करत आहेत, तर त्यांच्यासाठी हा काही नवीन क्वेश्चन नव्हता. ओके, चलो. मग हा क्वेश्चन आता 2025च्या पेपरमध्ये येईल किंवा पेपर जर 2026 मध्ये झाला तर तेव्हा येईल. तर भीती कोणत्याही प्रकारची त्यांच्या मनामध्ये नसेल, जर रेग्युलरली या ठिकाणी नियमितपणे प्रॅक्टिसमध्ये असाल तर. ओके, चलो. पुढचा क्वेश्चन, विकासने एक घड्याळ 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने 10900 रुपयांना विकली, तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झालाय. हा आहे मुंबई पोलीस 2023चा क्वेश्चन. आणि मुंबई पोलीस 2023चा क्वेश्चन हा जीके बेस्ड क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये ना मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन कमी होते. कधी क्वेश्चन पेपर जीके बेस्डचा येऊ शकतो, म्हणजे जीकेचे क्वेश्चन त्याच्यामध्ये जास्त असू शकतात. कधी कुठल्या पेपरमध्ये मॅथ्स अँड रिझनिंगच्या क्वेश्चन्सची संख्या जास्त असू शकते. मग बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ना असं एक संदिग्धता असते, अँबिग्युइटी असते, काय की सर मुंबईचा पेपर नेहमी जीके बेस असतो का, सर ठाण्याचा पेपर नेहमी मॅथ अँड रिझनिंगचा बेस असतो का, त्याच्यामध्ये मॅथ अँड रिझनिंगचे क्वेश्चन आहे ना प्रमाणापेक्षा जास्त असतात का. असं कुठलाही पॅटर्न निश्चितपणे ठरलेला नाहीये. मुंबईचा पेपर जो 2024चा झालेला होता त्याच्यामध्ये जर बघाल तर आहे ना प्रश्नांची संख्या समसमान आपल्याला आढळून येते, किंवा याच्या अगोदरचे कुठलेही क्वेश्चन पेपर उचलून बघा, त्याच्यामध्ये कधी जीके बेस पेपर येईल हे सांगू शकत नाही. ओके, परीक्षेच्या पुढे पुढे आहे ना मी तुम्हाला टिप्स देईन की पेपर कोणत्याही बेसचा असेल, आपलं प्रिपरेशनचा ट्रॅक काय असायला पाहिजे. ओके, याच्या संदर्भात सविस्तर त्यावेळी चर्चा करू. आता सध्या आपल्याला 1 बाय 1 चॅप्टर कंप्लीट करत पुढे जायचं आहे. तर विकासने 6540 रुपये व 3460 रुपयांना खरेदी केलेली घड्याळ एकत्रितपणे 10900 रुपयांना विकले, तर त्याला त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झालेला आहे. तर 6540, 540 आणि 460 हे किती झाले या ठिकाणी, 540 आणि 460 1000 झाले. 6000 आणि हे 1000 आणि हे 3000, 7 8 9 10,000 होतात टोटल. बघा खरेदी किंमत काय सांगितली आपल्याला, दोन्ही घड्याळांची वेगळी सांगितलेली आहे. एक दिले 6540 आणि दुसरी दिलेली 3460. या ठिकाणी 0 6 4 10 ला 0 हात चालय, 5 आणि 5 10 ला 0 हात चालय, 6 आणि 4 10 किती आलं. खरेदी किंमत बरोबर 10,000 आहे. विक्री किंमत किती सांगितली आपल्याला, एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे. विक्री किंमत किती सांगितली आपल्याला, 10900 रुपये. 10,000 ला खरेदी केली आणि 10900 रुपयाला विक्री केली तर नफा किती रुपयांचा असतो. सर याच्यामध्ये विचारण्यासारखं काय, 900 रुपयांचा तर फायदा आहे.
तर शेकडा नफा सांगा म्हणलं आपल्याला. शेकडा नफा सांगत असताना तर नफा बरोबर या ठिकाणी 10,900 वजा 10,000 करत बसायची आवश्यकता नसते. नफा बरोबर डायरेक्ट किती रुपये? 900 रुपये. आणि नफा कशावरती सांगत असतो? नफा कशावरती असतो डिपेंड? नफा नेहमी डिपेंड असतो खरेदी किमतीवरती. 900 रुपयांचा नफा झालाय कितीवरती? 10,000 रुपये या खरेदी किमतीवरती. तर ते पर्सेंटेज मध्ये सांगण्यासाठी सर अपूर्णांक आहे तर 100 ने गुणा. ओके, गुणलं. 2 0 कॅन्सल, 2 0 कॅन्सल, हे 2 0 या 2 0 सोबत कॅन्सल. तर हे आन्सर किती आलं? 9% प्लस लिहू, कारण काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. तर या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 4 शेकडा 9 नफा हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? चलो, इझी क्वेश्चन होता. मजा आली असेल क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना, इझिली सॉल्व्ह झालेला असेल. 200 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या व त्या 15,000 रुपयांना विकल्या, तर या व्यवहारात एकूण नफा किती झाला? एकदम अल्टिमेट बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनला काय करायचं आहे? तुम्ही सॉल्व्ह करायचं. किती वेळ आहे? 30 सेकंद वेळ आहे. ओके, या क्वेश्चनचा आन्सर सांगणार नाही, एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन टेक्निकल टीमने ऍड कावर केलं एवढ्या बेसिक लेवलचं, तर या टाईपचा क्वेश्चन अगोदर आपण घेतलाच नाही. भलेही इझी असेल बट झालेलं नाही, त्याच्यामुळे हा क्वेश्चन आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. झाले सगळ्यांचं? बघा, चांगलं काम ज्यावेळेस चालू असतं, सपोर्ट तर सगळ्या विद्यार्थ्यांचा भेटतोय या ठिकाणी. खूप सारं तुमचं प्रेम, खूप सारं तुमचं आहे ना सहकार्य, कोऑपरेशन या ठिकाणी आहे ना. सबस्क्रायबरचा जो काउंट दिवसेंदिवस वाढत चाललाय, जो वॉच टाइम वाढत चाललाय, प्रत्येक टेक्निकल ज्या काही गोष्टी असतील आता त्या मला माहिती आहेत, तुम्हाला माहिती असतील किंवा नसतील, तर आहे ना तुमचं प्रेम या ठिकाणी जे भेटतोय, जो प्रतिसाद तुमचा भेटतोय, त्याच्यासाठी आहे ना खूप 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 आभारी आहे तुमच्या सगळ्यांचा. तर हे असंच राहू द्या. तर खूप मोठं गोल मी ठेवलेलं आहे या ठिकाणी, खूप मोठं एक ध्येय ठेवलेलं आहे आणि ते 100% एका दिवशी गाठणार, हा माझा विश्वास आहे. ओके, आणि जर काय विश्वास सोबत असेल तर आपल्याला कोणी हरवू शकत नाही, लक्षात ठेवा. ओके, लोक जुडते गए और कारबा बनता गया असं म्हणतात ना, त्या पद्धतीने ना गोष्टी साध्य होतील. तर 200 रुपये. चला, हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेला होता. क्वेश्चनचा आन्सर कमेंट सेक्शन मध्ये सांगायचा. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन होता. चलो, तर क्वेश्चन नंबर 5. इंद्रजीतने एक वस्तू 1,308 रुपयास विकल्याने शेकडा 9 नफा झाला. किती? इंद्रजीतने एक वस्तू 1,308 रुपयास विकल्याने शेकडा 9 नफा झाला. तर वस्तूची खरेदी किंमत किती? पर्सेंटेज मेथडने सॉल्व्ह करू. नफा 9 झालेला असेल तर विक्री किंमत किती टक्के असते आपल्याला माहिती आहे. ओके, चलो मी सांगतो या ठिकाणी. नफा बरोबर 9% असेल तर विक्री किंमत बरोबर किती असते? 109% असते. किती टक्के असते? 109% असते. रिझन काय याच्या पाठीमागचं? रिझन कसं लिहितात? या पद्धतीने. रिझन काय असतं? कारण खरेदी किंमत बरोबर आपण किती मानून चालतो? 100% खरेदी किंमत मानून चालतो. खरेदी किंमत कधीही 100% पेक्षा जास्त किंवा कमी आपण घेत नाही. तर वस्तूची खरेदी किंमत किती असं विचारलेलं आहे आपल्याला. एक रिलेशन भेटले. विक्री किंमत बरोबर किती आहे? 1,308 रुपये. विक्री किंमत किती आहे? 1,308 रुपये. सो आपण काय लिहू शकतो? 1,308 रुपये हे कितीच्या बरोबर आहेत? 109% बरोबर आहेत. किती? 109% बरोबर आहेत. आपल्याला काय काढायची? खरेदी किंमत काढायची. तर आपल्याला 100% काढायचं आहे. ओके, आपण 9% काढून सुद्धा आहे ना मायनस करून क्वेश्चन सॉल्व्ह केला असता, नफा वगैरे काढून. आवश्यकता नाही, डायरेक्ट 100% काढलं तर काय? खरेदी किंमत निघेल एक्स. तर मी एक मेथड सांगितली होती, गुणाकार करत असताना क्रॉस मॉडिफिकेशन मध्ये या ठिकाणी एक स्टेप आपण आहे ना वगळू शकतो. ओके, मी परत पर्सेंटेज मेथड ज्यावेळेस येते त्यावेळेस दुसरी मेथड सांगेन. एक्स आणि ज्या संख्येचा गुणाकार असतो, ओके, ती एक जोडी असते आणि या ठिकाणी या दोनही संख्या असतात इथं दिलेल्या, तेव्हाच एक्सची किंमत निघते. या दोनही संख्या अंशात असतात एक्सची किंमत काढत असताना. ही जी संख्या एक्सच्या सोबत आहे ती कुठं असते? छेदात असते. तर डायरेक्ट एक्स बरोबर मी काय लिहिन या ठिकाणी? 1,308 गुणिले 100 भागिले किती? 109 या ठिकाणी. तर कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो या ठिकाणी? कोणत्या संख्येने भाग जाईल? 3 ने तर भाग जाणार नाही या ठिकाणी. तर 1,308 ला 109 ने भागत असताना ओके कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो या ठिकाणी? जर सपोज करा हे 109 आहे, जर याला 10 ने गुणलं असतं आपण, ओके, 1,009 गुणिले 10 बरोबर किती येतात मला सांगा? किती? 1,090 होतात. किती होतात? 1,090 होतात. हे लॉजिक आहे. 109चा पाडा काय आपल्याला पाठ नाहीये कुणाला पण. ओके, लक्षात ठेवा या ठिकाणी. मात्र या ठिकाणी आहे ना 109% लिहिले बरोबर. आता
या ठिकाणी ही 1308 ही संख्या जी आहे ती जवळपास आसपास आहे. ओके, तर एकतर 11ने गुणल्याच्या नंतर 12ने गुणल्याच्या नंतर किंवा 13ने गुणल्याच्या नंतर. एक लक्षात ठेवा, 109 जोपर्यंत त्याला भाग जात नाही तोपर्यंत आन्सर येणार नाही. मग 109ने कितीचा भाग जातो, जो 109 सोबत गुणाकार बरोबर 1308 असेल ते. आता 109 गुणिले आता हे 1300 आहे, कितीनं वाढलेली संख्या, 3 ने वाढले. जर या ठिकाणी 13 जर केलं, किती 13, तर या ठिकाणी किती येतं, गुणाकाराच्या स्थानी 7 येतं. किती येतं, 7 येतं. मात्र ही जी संख्या आहे ती 1308 पेक्षा पुढे जाईल. जर मी 109ला जर 12ने गुणलं, किती ना 12ने गुणलं तर किती येतं, 9 दोन्ही 18ला 8. या ठिकाणी 12ने गुणून बघा, 92 अष्टदर्शीला 8, हातचे आले 10. ओके, 12 0 0 10 पैकी 0 या ठिकाणी ठेवला मी. काय ठेवला, 0 ठेवला आणि 1 शिल्लक राहिलं. तर 12 1 12 आणि 1 13. आन्सर किती येते, 1308. म्हणजे निश्चितपणे 109चा भाग जायला पाहिजे, कितीचा, या ठिकाणी 12चा भाग जायला पाहिजे. 109 1 109 आणि इथं गेला 12चा भाग. तर किती आलं किंमत, 12 गुणिले 100, x बरोबर 1200. या ठिकाणी आन्सर किती आलाय आपल्याला, आन्सर x बरोबर किती आलंय, 1200. सर हे एवढं सगळं करणं आवश्यक आहे का, नाही, एवढं सगळं करणं आवश्यक नाही. अशा वेळेस सर भागाकार जात नाही, या ठिकाणी अडकून बसलो, 109ला कितीने भाग जातो समजत नाही, 108ला भाग द्यायचा असतं तर आहे ना मे बी 12ने भाग दिला असता वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी कन्फ्युजन मध्ये असतात. सर कॅल्क्युलेशन मध्ये आहे ना या ठिकाणी आम्ही अडकतोय, ही खरी दुविधा आहे. कॉन्सेप्ट लिहिण्यामध्ये आणि मांडण्यामध्ये काही अडचण नाही. ओके, तर काय करायचं, या ठिकाणी 1150 रुपये, 1150चं 9% काढू शकतो आपण. किती, 1150चं 9%. चला कसं निघतं मी या ठिकाणी सांगतो. ओके, एक काढून टाकू, ऑप्शन वरून डायरेक्ट आन्सर. 1150 ची वस्तू आहे, खरेदी किंमत या ठिकाणी दिली आहे सपोज करा. ओके, या चारही खरेदी किंमती दिलीत, यापैकी बरोबर खरेदी किंमत आपल्याला घ्यायची आहे. 1150 मधून आहे ना कोणती संख्या वजा, म्हणजे कोणती संख्या या ठिकाणी ऍड केली, 1150चं 9% ऍड केल्याच्या नंतर काय आलं पाहिजे, 1308 यायला पाहिजे. 1150चं 9% कसं काढायचं, 1150चं 10% किती येतं, 115 आणि 1% किती येतं, 11.50. हे वजाबाकी केलं तर 9% जे आहे 1150चं कुठंतरी येणार दशांशामध्ये जातं. मग कुठल्याही पूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकयुक्त संख्या, पॉईंट असलेली संख्या ऍड केली तर नेहमी पॉईंट वालच उत्तर येतं, बरोबर आहे. म्हणून 1150 घ्यायचंच नाही. मग काय घेणार, 1200 घेऊत सर. ओके, चला ठीक आहे, 1200 घेऊ. 1200 जर खरेदी किंमत असेल, 9% नफ्यासह त्याची किंमत किती बनायला पाहिजे, 1308 बनायला पाहिजे. ओके, चला ठीक आहे. तर 1200चं 9% किती असतं सर, 10% मायनस 1 करण्यापेक्षा या दोघांचा गुणाकार करून सोपं जाईल. 1290 अष्टोदर्शी. ओके, आणि हे पुढे 2 शून्य, या ठिकाणी दशांश देतो, किती आलं, 108 रुपये. तर 108 1200 मध्ये मिळवायचे. 1200 अधिक 108 किती होतात, 1308, 1308. हे कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता होती का, नाही. मग सर हे तुम्ही कसं ठरवलं, प्रश्न वाचून झाल्याच्या नंतर आहे ना आपला अप्रोच, आपला दृष्टिकोन, ओके, हे ठरवायचं असतं. आपली पद्धत ठरवायची असते, कोणता हत्यार या ठिकाणी यूज करायचं हे ठरवायचं असतं. ऑप्शन वरून या ठिकाणी हा क्वेश्चन इझिली जास्त सॉल्व्ह होतो. जर मला जर विचारलं असतं 1150 हा ऑप्शन ट्रायच केला नसता. 1200, 1100 किंवा 800 या तिन्हीपैकी कुठलाही एक म्हणजे आपण चेक केलं असतं नाही, मग आन्सर काढलं असतं. ओके, झालं या ठिकाणी. चल, क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. एका फळ विक्रेत्याने काय केलं, 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला, तर शेकडा नफा किती. हे एक चॅलेंज आहे, खूप बेस्ट क्वेश्चन होतं. खूप म्हणजे खूप जास्त वेळ मी खर्च केलाय, जवळपास 3 ते 4 क्वेश्चन आहे ना प्रॅक्टिस मध्ये घेतलेले होते मी तुम्हाला. तर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह व्हायला पाहिजे. कोणती मेथड सांगितली होती क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, जवळपास 1 मिनिटाचा वेळ देतो. कमीत कमी कॉन्सेप्ट लिहून आहे ना, कॉन्सेप्ट लिहून संख्यांची मांडणी तरी तुमची व्हायला पाहिजे. सोल्युशन येईल अथवा न येईल. प्रश्न नागपूर ग्रामीण पोलीस 2023ला विचारलाय खरा, मात्र या क्वेश्चन मध्ये थोडासा दम आहे 100%. हा क्वेश्चन सॉल्व्ह कोणत्या पद्धतीने करायचा असतो ती पद्धत सांगितली होती, ती थोडं मेमराईज करण्याचा, आठवण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन सॉल्व्ह झाला तर रिअल टाइम मध्ये ना तिथेच कमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्या मला काय आहे ते.
चला झालं या ठिकाणी 1 मिनिट पूर्ण झालेला आहे. ओके चला, आठवलं असेल नसेल आता परत आठवेल. अरे यार हा ना सर तुम्ही सांगितलं होतं आता आठवलं. असं होईल, एका फळ विक्रेत्याला 48 संत्री विकल्याच्या नंतर 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा होतो, आपण खरेदी किमती एवढा नफा होतो वगैरे असे क्वेश्चन बघितलेले होते. ओके, या ठिकाणी विक्री किमती एवढा नफा होतो असं म्हणलेलं आहे. 48 संत्री विकल्याच्या नंतर नफा तेव्हाच होईल ज्यावेळेस 48 संत्री आधी खरेदी केले मग नंतर ते विकले. नफा केव्हा होतो म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला. नफा तेव्हा होतो जेव्हा विक्री किंमत कशी असते, जास्त असते, खरेदी किंमत कशी असते, कमी असते. बरोबर. मग आपल्याला नफा झालाय कितीचा, आपल्याला नफा झालाय कितीचा या ठिकाणी 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा. ओके, तर 8 विक्री किंमत हा आपला नफा आहे. बरोबर. किती विकले होते, 48. विक्री किंमत किती होती, 48 संत्र्यांची जी विक्री किंमत आहे तीच विक्री किंमत या ठिकाणी आहे. खरेदी किंमत किती असेल, 48 संत्री खरेदी केले असतील अगोदर. बघा 48 संत्री खरेदी केले आणि 48 म्हणजे खरेदी केल्याच्या नंतर आपण आहे ना याची रक्कम दिली. 48 संत्री विकले, आपल्याला नफा झाला. मग आपण काय केलं, 48 संत्र्यांच्या विक्रीमधून 48 संत्र्यांची खरेदी किंमत मायनस केली. तर शिल्लक काय राहिलं, 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढी आहे ना रक्कम शिल्लक राहिली. म्हणून या फॉर्म मध्ये क्वेश्चन सांगितलेला आहे. मग याला काय करतो आपण, विक्री किंमत अलीकडे येते, 8 विक्री किंमत वजा 48 विक्री किंमत बरोबर. इकडे काय राहील, मायनस 48 खरेदी किंमत. सर हे वजा कसं काय राहिले, कुठलंही पद कुठलीही संख्या त्याच्या चिन्हासहित असते, चिन्हा व्यतिरिक्त नसते. या ठिकाणी किती येतं, -40 विक्री किंमत. किती आलं, विक्री किंमत बरोबर. इकडं वजा 48 खरेदी किंमत. ओके चलो, मायनस मायनस कॅन्सल होतात बरोबर. चिन्हाच्या दोन्ही बाजूला जे काही समान असतं ते कॅन्सल होत असतं. ओके चलो, आता काय करू या ठिकाणी, तर खरेदी किमतीला इकडून विक्री किंमत भागिले खरेदी किंमत बरोबर. हे मगाशी आहे ना फर्स्ट का सेकंड क्वेश्चन मध्ये झालं होतं. इकडं 48 ला 48 तसंच आहे, हा 40 कुठं जाईल छेदामध्ये. खरेदी किंमत 40 रुपये होती आणि विक्री किंमत किती आहे, 48 रुपये. खरेदी किंमत किती आहे, 40 रुपये आणि विक्री किंमत किती आहे, 48 रुपये. नफा किती रुपयांचा झाला, 8 रुपयांचा नफा झाला. किती रुपयांचा, 8 रुपयांचा नफा झाला. किती वरती, 40 वरती. खरेदी किमतीवरती नफा असतो. तर नफा झालेला आहे शेकडा नफा बरोबर 8 भागिले 40 गुणिले 100. 8 1 8 8 45 1/5 म्हणजे किती, 20%. तर 20% काय झालेलं आहे या ठिकाणी, नफा झालेला आहे. तर शेकडा नफा किती म्हणलं होतं, तर काय प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे, 20% आहे. मेथड लक्षात आलेली आहे का, जर आलेली असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आहे ना ऑटोमॅटिकली आहे ना काय होत जातात, दुरुस्त होत जातात. या ठिकाणी एकदम इझी लेवलचा क्वेश्चन होता. चला सुरुवात चांगली झालेली आहे. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7 आपल्या स्क्रीनवरती आहे. एक विक्रेता 10% किंमत वाढवून 10% सूट देतो, तर त्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो. आता हा सेम टाईपचा क्वेश्चन, हा क्वेश्चन विचारला रत्नागिरी ग्रामीण पोलीस 2023 ला. हा सेम टाईपचा क्वेश्चन जर 2024 मध्ये परत येतो तर तो क्वेश्चन आपण घेणार नाही. 2019च्या PYQ मध्ये परत येतो तर तो क्वेश्चन घेणार नाही. तो झालाय असं गृहीत धरायचं आहे. सेम नंबर चेंज झालेले असतील तर क्वेश्चन निश्चितपणे मी या ठिकाणी घेईन. म्हणजे टाईप सेम असेल बट नंबर जरी आहे ना चेंज आहे. जसं की एक विक्रेता 20% किंमत वाढवून 20% सूट देतो, तर तो क्वेश्चन मी ऍड करणे या ठिकाणी. एकतर प्रॅक्टिस होते, रिव्हिजन होतं, सगळंच होतं या ठिकाणी. क्वेश्चन जास्त घेतल्याच्या नंतर नुकसान तर होणार नाही, प्रामाणिकपणे सांगा. नुकसान होईल का, नाही. मात्र क्वेश्चन जर एखादा कमी घेतला तर निश्चितपणे त्याचा फायदा होत नाही. नुकसान होईल अथवा न होईल याची गॅरंटी नाही, मात्र फायदा होणार नाही एवढं निश्चितपणे सांगू शकतो. चलो, तर काय केलं, एक विक्रेता 10% किंमत वाढवतो आणि 10% सूट देतो. सपोज करा, सिंपल क्वेश्चन आहे. 100 रुपयाची वस्तू आहे. किती रुपयाची, 100 रुपयाची वस्तू. 10% वाढवलं आपण. किती टक्क्यानं, 10% वाढवलं तर किती झालं, 110 रुपये झालं. 100%चं 10 किती असतं, 10 असतं. 100 रुपयाचं 10% किती असतं, 10 असतं. किंमत किती बनली, 110. तर 10% करत परत काय केलंय, सूट दिलेली. तर -10% करा. किती, -10%. 110चं 10% किती, 11. तर 110 मधून काय करा, 11 मायनस करा. किती राहतात शिल्लक, 99 राहतात. वस्तू किती रुपयाची होती, 100 रुपयाची. आता विकली कितीला गेली, 99. तर या ठिकाणी नफा झालाय का तोटा झालाय, तर ना नफा ना तोटा, चुकीचा आहे. 1% नफा चुकीचं आहे, 1% तोटा. दिस इज राईट आन्सर. बरोबर आहे. 99 रुपयाची खरेदी वस्तू, विक्री किंमत 100 रुपयाची खरेदी वस्तू,
विक्री किंमत 99 रुपये असेल तर तोटा किती रुपयाचा झाला? 1 रुपयाचा. आणि 1 रुपये हे खरेदी किमतीच्या किती टक्के असतं? 100च्या 1% असतं, म्हणून 1% या ठिकाणी लॉस दाखवलेला आहे. ओके, चलो झालंय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 आपल्या स्क्रीनवरती आहे. विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती? टाइम इज 30%. ओके, चलो सॉल्व करा क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करा. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे. चंद्रपूर पोलीस 2023चा क्वेश्चन आहे. विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती? शेकडा किती तोटा झालेला आहे. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे. मी सांगेन तर आहे ना लगेचच या ठिकाणी आहे ना तुमच्या डोक्यामध्ये त्यावेळेस फ्लॅश पडेल, अरे यार एवढं सोपं होतं की, आपल्याला जमलं असतं की. जमेल. प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी जमतील, अशक्य असं काहीही नाहीये. चांगल्या गोष्टींसाठी हे विचार असतात बरं. अशक्य असं काही नाहीये, सगळं शक्य आहे. म्हणून ना मनात येईल ती गोष्ट ना करत फिरायचं नाही. काय होतं, एकदा डेअरिंग करून बघू, एकदा विचारून बघू, शक्य आहे की सरांनी सांगितलं आपल्याला. ओके, जो चांगला विचार असतो तो चांगल्या कामांमध्ये आहे ना त्याचं ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याचं उपयोजन करायचं असतं. चला, विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट आहे. ओके, विक्री किंमत आणि तोटा यांचा संबंध दिला आहे. विक्री किंमत आणि तोटा, मी म्हणेन या दोघांचं गुणोत्तर दिलं आहे. विक्रीची किंमत तोट्याची दुप्पट आहे. तोटा 2 रुपये घेतला तर विक्री किंमत 4 रुपये घेऊ शकता. मग सर मोठं कशाला घेतलं? छोटंच घ्यायचं ना. तोटा 1 रुपये घ्या, विक्री किंमत 2 रुपये घ्या. ठीक आहे, विनाकारण संख्या मोठ्या कशाला घ्यायचं? तोटा 1 रुपये असेल तर विक्री किती आहे? 2 रुपये. पैशांमध्येच समजून घ्या. तोटा किती रुपये आहे? 1 रुपये असेल तर विक्री किंमत किती आहे? दुप्पट आहे त्याच्या. तर आहे ना स्पष्टपणे असंच मी सांगेन या ठिकाणी. गुणोत्तरला आहे ना मारा गोळी, सध्या गुणोत्तरला साईडला ठेवा. तोटा किती रुपये झाला? 2 रुपये. विक्री किंमत किती आहे? सॉरी, तोटा किती झाला? 1 रुपये. विक्री किंमत किती आहे? 2 रुपये. एक वस्तू 2 रुपयाला विकलो आणि त्याच्यामध्ये तोटा किती झाला? 1 रुपयाला. म्हणजेच वस्तू किती रुपयाला खरेदी केलेली होती? 3 रुपयाची वस्तू असेल म्हणून तर तोटा झालाय ना. तर खरेदी किंमत बरोबर आहे ना, स्पष्टपणे इथं समजतं. खरेदी किंमत बरोबर किती रुपये आहे? 3 रुपये आहे. आता समजा या ठिकाणी खरेदी किंमत 3 रुपये आहे, तर तोट्याचे शेकडा प्रमाण सांगा म्हणले. तोटा झाले किती रुपये? 1 रुपये. कशावरती? खरेदी किमतीवरती. खरेदी किमतीवरती तोटा होत असतो ना. तर शेकडा तोटा म्हणजेच काय? तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 100चं 1/3 किती असतं? 33.33 या ठिकाणी 33.333% हे काय आहे? लॉस पर्सेंटेज आहे, शेकडा तोटा आहे. आले सगळ्यांचे आन्सर या ठिकाणी. याला भाग दिल्याच्या नंतर 3 ने भाग दिल्याच्या नंतर किती? 33.33 भाग जाईल ना. चलो, तर हा आहे क्वेश्चन नंबर 9 आपल्या स्क्रीनवरती आहे. वाशिम पोलीस 2023चा क्वेश्चन. प्रश्न काय दिलेला आहे? एका वस्तूची, आणि पहिला नियम आहे प्रश्न व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय ना पेनाला काम द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा, अर्थ समजून घ्यायचा, त्याच्यानंतर पर्याय बघायचे काय दिलेले आहेत. याच्याकडे नाही बघितलं तरी चालतंय. ओके, चलो. एका वस्तूची विक्री, गंमत केलं मी. वाशिम पोलीस 2023, तुम्ही ज्या जिल्हा केंद्रावरती जाल त्याच जिल्हा केंद्राचा पेपर असेल. ओके, चलो. त्या ठिकाणी एका वस्तूची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे, तर नफा किंवा तोटा किती असं विचारलंय. विक्रीची किंमत खरेदीच्या कसं आहे? निमपट आहे. विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांचा संबंध दिलाय. विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांचा संबंध दिलाय, म्हणजे यांचं गुणोत्तर सांगितलंय. ओके, गुणोत्तर काय सांगितलेलं आहे आपल्याला? गुणोत्तर सांगितलंय विक्रीची किंमत ही खरेदीच्या निमपट. विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट. विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे. ओके, विक्रीची किंमत 1 घेतलं तर विक्रीची किंमत या ठिकाणी 1 घेतलं. ओके, खरेदीची किंमत खरेदीच्या निमपट म्हणलं ना. खरेदीची किंमत जर 1 घेतलं तर विक्रीची किंमत 1/2 असं घेणार का? 1/2च 1च्या निमपट आहे ना. नाही सर, असं जमणार नाही. जर हे अपूर्णांकामध्ये जायचं का बरं? जर निमपट वगैरे असं 1/3 पट 1/4 पट दिले तर त्यावेळेस काय करायचं असतं हे पर्सेंटेज चॅप्टरमध्ये पण सांगितलंय आणि गुणोत्तर प्रमाण चॅप्टरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर काय असतात, सपोज करा वडील आणि मुलगा. वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या किती आहे? तिप्पट आहे. तर मुलाचं वय X आणि वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट, बरोबर असं घेऊ शकतो. आणि जर दुसरं इक्वेशन दिले, मुलगा आणि वडील, मुलाच्या वय वडिलांच्या वयाच्या 1/3 पट, मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या किती?
1/3 पट, तर मुलाचं वय एक्स, वडिलांचं वय एक्स आणि मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या 1/3 पट म्हणजे आहे ना एक्सच्या 1/3 पट, म्हणजेच किती आलं 1/3. हे असं घ्यायची आवश्यकता का? जरी इक्वेशन आपल्याला असं दिलेलं आहे, मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या 1/3 पट जरी म्हणलं तरी त्याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असा आहे की वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या किती पट आहे? 3 पट आहे. तर त्या कॉन्सेप्टनुसार विक्री किंमत खरेदी किमतीच्या निमपट दिलेली आहे, तर विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट दिलेली आहे, तर खरेदीची किंमत विक्रीच्या दुप्पट दिलेली असणार 1/2. आता बघा बरं, आता बघा इक्वेशन मॅच होतं का? आपण काय लिहिलं? खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीच्या दुप्पट आहे. याचा अर्थ काय? त्यानं जे दिलं होतं विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीच्या निमपट आहे. एक ही संख्या 2च्या निमपट आहे. हेच काय झालं? फायनल गुणोत्तर झालं. समजलं? तर नफा किंवा तोटा म्हणले. विक्री 1 रुपया आणि खरेदी किंमत 2 रुपये. खरेदी किंमत 2 रुपये आणि विक्री किंमत 1 रुपया असताना कधी नफा होईल का? नाही, तोटा होतो. तोटा किती रुपयांचा होतो? 1 रुपयाचा होतो. विक्री 1 रुपया, खरेदी किंमत 2 रुपये आहे. तोटा झाला. तोटा बरोबर किती रुपये झाला? 1 रुपये झाला. तोटा कशावरती होत असतो? सर किती वेळेस विचारता, चॅप्टर स्टार्ट झाल्यापासून आहे ना एकच कॉन्सेप्ट तर सांगताय. काय कॉन्सेप्ट? तोटा नेहमी खरेदी किमतीवरती असतो. 1 रुपयाचा तोटा झाला कशावरती? 2 रुपयावरती. 100चा 1/2 म्हणजे किती टक्के? 50% काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. हे या क्वेश्चनचं काय आहे? इझी आन्सर आहे. झालंय? चलो, याच्यामध्ये अडचण असेल तर हा आहे क्वेश्चन नंबर 10 तुमच्या स्क्रीनवरती. एका व्यापाऱ्याने एका वस्तूची किंमत सुरुवातीस 30% वाढवली व नंतर त्या वस्तूवर 20% सूट देऊन ती वस्तू विकली, तर त्या व्यापाऱ्यास किती टक्के फायदा झाला? सेम क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन बघितला होता आपण, एक विक्रेता 10% किंमत वाढवतो आणि 10% सूट देतो. आणि इथं काय विचारलंय आपल्याला क्वेश्चन नंबर 10 मध्ये? एक व्यापारी वस्तूची किंमत सुरुवातीस 30% वाढवतो व नंतर त्या वस्तूवर 20% सूट देतो, तर ती वस्तू विकली, तर व्यापाऱ्यास किती टक्के फायदा झाला असं विचारलेलं आहे. तर व्यापाऱ्याची आहे ना खरेदी किंमत काढू आपण. वस्तूची खरेदी किंमत, खरेदी किंमत बरोबर किती आहे? खरेदी किंमत बरोबर 100 रुपये. नेहमी 100% घेत असतो ना, तर पर्सेंटेज मध्ये आहे ना वाढ आणि घट जेव्हा झालेली असते तेव्हा सुद्धा आहे ना 100% लिहिण्याऐवजी 100 रुपये लिहित चला. ओके, तर विक्री किंमत छापील किंमत 30% वाढवली त्यानं. 30% वाढवून त्याची किंमत लावलेली म्हणजे प्राइस टॅग लावले त्याच्यावरती. ओके, आणि प्राइस टॅग लावत असताना त्यानं काय केलं? 30% काय केलं? वाढवलं. 30% वाढवलं, तर 100चं 30% किती असतं? 30च रुपये असतं. तर किंमत किती झाली? 130 रुपये. समजते सगळ्यांना? किंमत किती झाली? 130 रुपये. आता त्यानं काय केलं? छापील किमतीवरती काय दिले? सूट दिले. ओके, आणि सूट नेहमी छापील किमतीमधून वजा करत असतो. किती टक्के सूट दिले? 20% सूट दिलेली आहे. ओके, 20% सूट देण्याच्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी काय होतं? 130 रुपयावरती 20% सूट. आपण नेहमी जर राही ना डिस्काउंट दिलेलं आहे तर नेहमी प्राइस टॅग बघतो. MRP किती लिहिले? 1200. 1200 वरती 10% सूट म्हणजे 120 रुपयांनी वस्तू स्वस्त व्हायला पाहिजे. या बेसिक गोष्टीत याला फॉर्म्युला वगैरे किंवा कॉन्सेप्ट वगैरे पाठ करायची सुद्धा आवश्यकता नाही. 1300चं 20% सॉरी 130चं 20% किती होतं? 130चं 10% होतं 13 रुपये आणि 20% होतं 26 रुपये. तर 130 मायनस हे डिस्काउंट जर केलं तर 130 म्हणून 26 गेले तर किती रुपये राहतात? 104 रुपये. किती? 104 रुपये. ही काय आहे? याला म्हणतात विक्री किंमत. कुठं सांगितलं होतं सर तुम्ही? डिस्काउंट चॅप्टर मध्ये सांगितलं होतं छापील किमतीवरती किंवा ज्यावेळेस आपण सूट देतो त्यावेळेस सूट वजा केल्याच्या नंतर जे काय ते काय असतं? विक्री किंमत असतं. काय असतं? विक्री किंमत असतं. मग सरांनी सांगितल्याप्रमाणे वस्तूची खरेदी किंमत व्यापारासाठी किती रुपये होती? 100 रुपये होती. किती रुपये होती? 100 रुपये होती. आणि वस्तूची विक्री किंमत काढली आपण, ती किती निघाली? 104 रुपये. ओके, तर या ठिकाणी नफा किती झालाय? 4 रुपये झालाय. आता 4 हे खरेदी किमतीच्या किती टक्के असतात? खरेदी किंमत 100चा आहे ना, तर 100च्या 4 रुपये हे किती टक्के असतं? 4% असतं. आणि हा 4% काय झालाय? नफा झालेला आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर किती टक्के फायदा झाला? 4% फायदा झालेला आहे. हा होता अमरावती ग्रामीण पोलीस 2023चा क्वेश्चन. या ठिकाणी आपण इझिली सॉल्व्ह केलेला आहे. ओके, चला, तर आजच्या सेशनमध्ये या 10 प्रश्नांचा समावेश केलेला होता. खूप सुंदर प्रकारचे प्रश्न होते. आय होप मजा आलेली असेल. या ठिकाणी रोज रोज तुम्हाला जोक तर ऐकायला भेटणार नाही. या ठिकाणी आज पूर्णपणे फोकस होता आपला क्वेश्चन कम्प्लिशनवरती. तर उद्या आपण पुन्हा एकदा याच प्रकारच्या सेशनमध्ये भेटू, ज्या ठिकाणी पोलीस भरतीच्या PYQ प्रश्नांचा या ठिकाणी आपण अध्ययन करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आणखीन असेच 10 ते 15 क्वेश्चन असतील जे यांच्यापेक्षा आणखीन थोडेसे वेगळे असतील. तिथं नंबर्स त्याच्या न्यूमरल्स जे आहेत ते डिफरंट दिलेले असतील. भलेही टाईप सेम असेल, तुमचं रिव्हिजन होण्यासाठी ना सेम टाईपचा क्वेश्चन ऍड करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी ना, त्याशिवाय पर्याय नाही. मात्र
कमीत कमी त्यातले ना नंबर्स चेंज असायला पाहिजे. जसं की हा क्वेश्चन या ठिकाणी 35% असेल आणि ह्या ठिकाणी सपोज करा 72% असेल, या टाईपचा क्वेश्चन असेल, तर या क्वेश्चनपेक्षा ना तो क्वेश्चन वेगळा आहे असं विद्यार्थ्यांना वाटतं. म्हणून मी काय करतोय, अशा प्रश्नांचा समावेश आहे ना करेन. आणि एकदम बेसिक लेवलचे लेवल 1चा क्वेश्चन, जसं याच्यामध्ये ना एक ऍड केला होता, असे क्वेश्चन ऍड करणार नाही. आणि केले तरी आहे ना ते सॉल्व्ह करायची जिम्मेदारी कोणाची असेल, आपण सर्व विद्यार्थ्यांची असेल. चला ठीक आहे, पुन्हा अशाच प्रकारे ना उद्या ठीक 9 वाजता आपण आपल्या रेकॉर्डेड सेशनमध्ये भेटू. आणि प्रतीक्षा करा की तुम्हाला सरप्राईज कधी भेटणार आहे, लाईव्ह सेशन कधी होणार आहे तुमचं याच्यासाठी. तर तोपर्यंतसाठी विश्रांती घेऊ, थांबू याच ठिकाणी. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.